नगर मनमाड रस्त्याच्या प्रश्नावरती सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ काळे यांनी जे आंदोलन सुरू केलंय ते आंदोलन तुम्ही आता बघत आहात. तुम्ही बघू शकतात एक डस्टबिन आहे. संजू भाऊच्या पायाला देखील त्या मेडिकलच्या पट्ट्या आहेत, शूज आहे, साधा अवतार आहे, छत्री आहे आणि भगवा फेटा बांधलेला आहे. संजू भाऊ का करता तुम्ही या वयामध्ये? माझं वय 65 आहे. गेल्या 65 वर्षामध्ये कोपरगाव ते नगर हा रस्ता एकदम दुरावस्थेतला आहे. 5 किंवा 6 वर्ष हा रस्ता चांगला मिळाला. माझ्या म्हातारपणापर्यंत जर मला हा रस्ता चांगला मिळाला नाही तर हा तालुका, हा जिल्हा, उत्तर नगर जिल्हा हा नागडा करून टाकलेला आहे. याचं डस्टबिन करून टाकलेलं आहे. आपल्याला जे नेते मिळाले, पुढच्या पिढीमध्ये नेते मिळाले, त्यांची मानसिकता सुद्धा डस्टबिन सारखी झालेली आहे. म्हणून डस्टबिन बरोबर घेतलेली आहे. संजू भाऊ, स्पेसिफिक असं कोणता नेता, कोणते अधिकारी याबद्दल काय सांगा? कोपरगाव तालुक्यापासून तर आपण नगर तालुक्यापर्यंत घेतले तर 7 तालुके आहेत. या 7 तालुक्यामध्ये आपल्याला 4 मंत्री भेटले होते. हे 4ही मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. कोणत्याच सरकारने याच्यावरती ऍक्शन घेतलेली नाही. गेल्या मागच्या सरकारने पण घेतली, चालू सरकारने आपल्याला चांगला रस्ता मिळालाच नाही. म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ. आता जे 4 ठेकेदार पळून गेले, 4था ठेकेदार काम करतोय, तो पुढे काम करतो आणि मागे खड्डे निर्माण होतात. आपण एक नवी गाडी घेतली, त्याची गॅरंटी असते 5 वर्षाची, 7 वर्षाची, 10 वर्षाची गॅरंटी असते. इथे जे गॅरंटीच नाही. हा म्हणतो DLP आहे, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे म्हणतो, 10 वर्षात डिफेक्ट लायबिलिटी. आता रस्ता होऊ द्या, नंतर खड्डे पडले बुजून देऊ. म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड नको आम्हाला गॅरंटी पाहिजे की हा रस्ता 10 वर्ष बिना खड्ड्याचा राहील म्हणून. आपल्याकडे 7वा वेतन आयोग घेतलेले जे अधिकारी आहेत त्यांनी हा कुठल्या ठिकाणी पाणी साचतं, पुढे खड्डा पडतो, हे सगळे अभ्यास केला आणि त्यानंतर टेंडर बनवलेलं आहे. मग यांचा रस्ता चांगला का होत नाही? जर हाच रस्ता BOT वर दिला तर 10 वर्ष BOT रस्ता खराब होत नाही, त्याला पुढे डांबरा स्तर पण द्यावा लागत नाही. जर BOT मध्ये चांगला रस्ता होऊ शकतो तर हे रस्ता चांगला का करत नाही, हा मोठा प्रश्न आहे. संजू भाऊ, या वयामध्ये तुम्ही ओपन अर्धनग्न आंदोलन करतायत, स्किन इरिटेट होते, या रस्त्यावरती धूळ आहे, सूर्यप्रकाश, म्हणजे हे काय तुम्हाला त्रासदायक आहे? मला त्रासाची घेणं नाही, पण माझा जिल्हा उद्ध्वस्त झालाय, माझा तालुका उद्ध्वस्त झालाय, माझा तरुण उद्ध्वस्त झालाय. या ठिकाणी शिकतो आणि तो जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन काम करतो. ही परिस्थिती चुकीची आहे. आमच्या गावामध्ये काम करायला संधी मिळाली पाहिजे. ती संधी मिळण्यासाठी रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे. ते इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक 60 वर्षात 65 वर्षात मिळालेलं नाहीये. आम्हाला ते पाहिजे. आमचा तालुका नागडा झालाय. हे लोक नवीन तरुण पिढी सोडून चालली आम्हाला. आम्ही म्हातारे लोक फक्त शहरामध्ये बसलो. माझ्या गल्लीमध्ये 32 बंगले, 32 बंगल्यामध्ये आम्ही 30 बंगल्यामध्ये म्हातारे राहतो. आमचे तरुण एकही राहत नाही. याचं कारण काय? याचं कारण आहे नगर मनमाड रस्ता. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होऊ द्या, पोरं इथं राहते, इथून अपडाऊन करतील. पण रस्ता चांगला नाही तर अपडाऊन कुठून करणार? संजू भाऊ, या रस्त्याचं हे दुखणं मिटण्यासाठी नेमकं कॉन्क्रीट सोल्युशन काय? याच्यावर काय रेमेडी? याला कॉन्क्रीट सोल्युशन हे कॉन्क्रीटच आहे. आपण ब्रिटिशांनी 1930 साली हा रस्ता बनवला होता. जो रस्ता 1988 पर्यंत चांगला होता. म्हणजे खड्डे पडले थोडेफार, पण तो म्हणजे ब्रिटिशांनी स्ट्रॅटाचा अभ्यास केला होता. मालेगाव पासून ते अहिल्यानगर पर्यंत हा रस्ता कॉन्क्रीटचाच व्हायला पाहिजे. आणि तोही जसा तुमचा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे झालाय तसा व्हायला पाहिजे. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते तुमचा सत्कार करू इच्छितात. प्रतिसाद भेटत आहे तुमच्या या भूमिकेला. प्रतिसाद भेटतोय. माझं प्रामाणिक मत असं आहे की जनतेने 10 लोक 20 लोक येऊन हा प्रश्न सुटणार नाहीये. प्रत्येक गावातनं चळवळ उभी राहिली पाहिजे. आपला प्रश्न आहे की भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण मतदान करतो आणि भ्रष्टाचार करून आपण मतदान करतो. दोन्ही गोष्टी आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना मतदान करतो आणि 500, 1000 रुपये किंवा 1500 रुपये घेतल्याशिवाय मतदान करत नाही. ही जी बेसिक कीड आहे, ही कीड जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत रस्त्याचे प्रश्न सुद्धा मिटणार नाहीये. संजू भाऊ, तुम्ही एकदम क्वालिफाईड आहात, फार्मसी ग्रॅज्युएट आहात. तुमच्या घरी देखील एक सुविधा मुलगी ती जज आहे.
मुलगा वकील आहे. तुम्ही अतिशय सुखवस्तू कुटुंबातील तरी वारंवार तुम्ही आंदोलन करतात, तुम्हाला धमक्या दिल्या जातात. एकदा तर कोपरगाव मध्ये शिर्डीचे काही लोक येऊन तुम्हाला भीती नाही वाटत का? भीती कशाची वाटायची? जायचं तर एक दिवस सगळ्यांनाच आहे, भीती कशाची वाटायची? मग जर भगतसिंगांनी ठरवलं असतं की भीती वाटते म्हणून काम नाही करायचं, तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? आपण स्वातंत्र्य मिळून देखील आज आपण पारतंत्र्यात आहोत. मी सळीर फाट्यापासून पाहतो की लोक फक्त बघतात आणि पुढे यायला घाबरतात. मागं बोलताना सगळे बोलतात की खूप चांगलं काम करतात, खूप चांगलं आहे, सगळं बरोबर आहे, हे बोललं जातं. पण प्रत्यक्षामध्ये कोणीही पुढे येत नाही. आजही ते दहशतवाद, आजही ते पारतंत्र्य जिवंत आहे. या पारतंत्र्यातून जोपर्यंत म्हणजे मानसिक पारतंत्र्य आहे, आर्थिक पारतंत्र्य आहे, सामाजिक पारतंत्र्य आहे, हे पारतंत्र्याचे वेगवेगळे स्तर आहेत. त्या स्तरांमध्ये आपले समाज विभागला गेलेला आहे. आपण यातून बाहेर पडलो, मी या सगळ्यात बाहेर पडलेलो आहे. मला फक्त एकच वाटतं की जनकल्याण व्हायला पाहिजे, अशी लिडरशिप यायला पाहिजे की ज्याला देशाचं भवितव्य, देशाचं भलं वाटलं पाहिजे. इथं प्रत्येक नेता येतो म्हणजे मी आता मगाशीच बोलताना बोललो होतो की दारू तीच आहे, फक्त बाटल्या बदलत आहेत. म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये गेले असाल तर काँग्रेसमध्ये हेच लोक होते, भाजपमध्ये आले तर लोक हेच आहे, सेनेमध्ये गेले तर लोक हेच आहेत. हे जोपर्यंत बदलत नाही, यांची मानसिकता जोपर्यंत हे नाही बदलले तर चालतील, पण यांची मानसिकता बदलली पाहिजे. आता पोट भरलं आपलं, खूप खाल्लंय, आता थांबलं पाहिजे, जनतेला काहीतरी दिलं पाहिजे, जनतेचं काहीतरी भलं केलं पाहिजे. ह्या उद्देशाने लोक पुढे आले पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी हे काम करतो. हे आंदोलन आता अहिल्यानगर पर्यंत जाणार. मी रोज 10 किलोमीटर चालणार, 10 किलोमीटर पर्यंत जास्त चालणार नाही, 10 ते 12 13 म्हणजे पुढचं गाव येईपर्यंत. इथून मी निघाल तर बाबळेश्वर पर्यंत जाणार आहे. बाबळेश्वरवरून निघाल्यानंतर मी चिंचोली गुरोव पर्यंत जाणार आहे. चिंचोली गुरोवरून निघाल्यानंतर मी राहुरी फॅक्टरीपर्यंत आहे. राहुरी फॅक्टरी पासून तर मी कृषी विद्यापीठापर्यंत आहे. कृषी विद्यापीठातून डेऱ्यापर्यंत आणि डेऱ्यातून इंडस्ट्री इस्टेटपर्यंत आणि मग पुढचा प्रवास होईल. आंदोलन थांबावं म्हणून शासनाकडनं, अधिकाऱ्यांकडनं काही विनंत्या? ते विनंती तर कोणी केलेली नाहीये. मला कुठलाही पत्र व्यवहार नाही माझ्याबरोबर, परंतु प्रत्यक्षामध्ये माझं म्हणणं, त्यांनी जर रस्त्याचं काम चांगलं केलं असेल, 50% पुढचं काम झालेलं आहे, तर त्यांनी मला स्टॅम्पवर लिहून द्यावं की ह्या रस्ता 10 वर्ष याला खड्डा पडणार नाही. मला गॅरंटी पाहिजे, वॉरंटी नको. 10 वर्ष खड्डा पडणार नाही अशी मागणी संजय भास्कर काळे, की जे ज्येष्ठ नागरिक आहे, या वयात त्यांनी या अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय. हे आंदोलन निश्चितच सोपं नाही. गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राहता.